नमस्कार. आज आपण एक मस्त प्रवासावर निघणार आहोत, बर्फापासून वाफेपर्यंत. आणि या प्रवासात उष्णता काय जादू करते ना, ते उलगडून पाहणार आहोत. चला तर मग हे रहस्य जाणून घेऊया. कधी विचार केलाय 100 डिग्री सेल्सिअसला पाणी पण असतं आणि वाफ पण असते? म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा काय शक्य आहेत? थोडं विचित्र वाटतं नाही का? पण थांबा, ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर मग सुरुवात अगदी बेसिक पासून करूया. उष्णता म्हणजे हीट ही नक्की आहे तरी काय, आणि ही ऊर्जा नक्की काम कशी करते? सोप्या भाषेत सांगायचं तर उष्णता म्हणजे एक प्रकारची ऊर्जा, आणि तिचा एक साधा नियम आहे. ती नेहमी गरम गोष्टीतून थंड गोष्टीकडे जाते. म्हणजे बघा, आपण जेव्हा गरम चहाच्या कपाला हात लावतो तेव्हा काय होतं? ती उष्णता कपामधून आपल्या हातात येते, बरोबर? बरं, मग ही उष्णता एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते कशी? तर याचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला म्हणजे कंडक्शन, म्हणजेच वहन. यात उष्णता थेट स्पर्शाने पसरते. उदाहरणार्थ, गरम चहात चमचा ठेवला की तो गरम होतो. दुसरं आहे कन्व्हेक्शन, म्हणजे अभिसरण. हे पाणी किंवा हवेसारख्या गोष्टीत होतं. पाणी उकळताना गरम पाणी वर येतं आणि थंड खाली जातं, आठवतंय? आणि तिसरं आहे रेडिएशन, म्हणजेच प्रारण. याला कुठल्याही माध्यमाची गरज नसते. थेट सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत येते ना, ती याच रेडिएशनमुळे. आता उष्णता ही ऊर्जा आहे म्हटल्यावर तिला मोजता पण येत असणार, हो की नाही? तर हो, यासाठी प्रामुख्याने 2 एककं वापरली जातात, जूल आणि कॅलरी. आणि या दोन्हींमध्ये एक नातं आहे. लक्षात ठेवा, 1 कॅलरी म्हणजे जवळपास 4.18 जूल. हा आकडा विज्ञानात खूप महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे, आता आपण या विषयाच्या अगदी मूळ मुद्द्यावर येऊया. उष्णतेची 2 मुख्य कामं आहेत. पहिलं तापमान बदलणं आणि दुसरं पदार्थाची अवस्था बदलणं. ह्या 2 कामांसाठी उष्णतेचे 2 प्रकार आहेत, सेन्सिबल हीट आणि लॅटेंट हीट. नावं जरा किचकट वाटतील, पण कन्सेप्ट सोपा आहे. सेन्सिबल हीट तापमान बदलते आणि लॅटेंट हीट पदार्थाची अवस्था बदलते, म्हणजे बर्फाचं पाणी किंवा पाण्याचा वाफ करते. हा फरक समजला ना की पुढचं सगळं सोपं आहे. तर सेन्सिबल हीट ही अशी ऊर्जा आहे जी फक्त तापमान बदलते, अवस्था नाही. समजा आपण पातेल्यात थंड पाणी घेतलं आणि ते गरम करायला ठेवलं, तर त्याचं तापमान वाढतं, पण ते पाणीच राहतं, बरोबर आहे? ही आहे सेन्सिबल हीट. आणि मग येते लॅटेंट हीट. लॅटेंट म्हणजे लपलेली. ही खरी जादू आहे. ही उष्णता आपण दिली तरी पदार्थाचं तापमान वाढत नाही. मग ती जाते कुठे? तर ती फक्त अवस्था बदलण्यात खर्च होते. म्हणजे बर्फाचं पाणी होताना जी उष्णता वापरली जाते ती हीच लॅटेंट हीट. चला, आता हे सगळं एकत्र कसं काम करतं ते पाहूया. आपण एका बर्फाच्या तुकडाला घेऊ आणि त्याची वाफ होईपर्यंतचा त्याचा प्रवास कसा होतो ते टप्प्याटप्प्याने बघू. हा तक्ता बघा, यात सगळा प्रवास दिसतोय, ए ते बी. आपण उष्णता देतोय आणि बर्फाचं तापमान 0 डिग्रीपर्यंत वाढतंय. ही झाली सेन्सिबल हीट. आता खरी गंमत बघा, बी ते सी या टप्प्यात आपण उष्णता देतोय पण तापमान 0वरच अडकलंय. का? कारण ही सगळी ऊर्जा बर्फाचं पाणी करण्यात खर्ची पडतेय. ही आहे आपली लपलेली म्हणजेच लॅटेंट हीट. आता सी ते डी पाणी तयार झालंय आणि त्याचं तापमान 100 डिग्रीपर्यंत वाढतंय, परत एकदा सेन्सिबल हीट. आणि शेवटी डी ते ई तापमान पुन्हा 100 डिग्रीवर स्थिर, कारण आता सगळी उष्णता पाण्याचं वाफेत रूपांतर करायला लागतेय. ही पुन्हा एकदा लॅटेंट हीट. तर बर्फ वितळण्यासाठी जी लॅटेंट हीट लागते तिला एक खास नाव आहे, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ही ती ऊर्जा आहे जी स्थायूचं द्रवात रूपांतर करते आणि तापमान अजिबात बदलू देत नाही. आणि अगदी याचप्रमाणे पाणी उकळून वाफ बनायला जी ऊर्जा लागते तिला म्हणतात लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ही तीच लपलेली ऊर्जा आहे जी द्रवाचं वायूत रूपांतर करते, तापमान 100 डिग्रीवर स्थिर ठेवून. आणि याचमुळे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी आणि वाफ दोन्ही एकत्र असू शकतात, कारण त्या तापमानावर दिलेली सगळी उष्णता अवस्था बदलण्यासाठी वापरली जाते, तापमान वाढवण्यासाठी नाही. ठीक आहे, उष्णतेची गोष्ट तर कळली, पण यात जर आपण दाब म्हणजे प्रेशरला आणलं तर मग काय होतं? इथे तर भौतिकशास्त्राची खरी गंमत सुरू होते. आईस स्केटिंग पाहिले? ते स्केटर्स किती सहज बर्फावरून घसरतात. कधी विचार केलाय इतक्या टणक बर्फावर हे कसं शक्य होतं? याचं उत्तर एका खूपच इंटरेस्टिंग प्रक्रियेत आहे. या प्रक्रियेचं नाव आहे रिजलेसन किंवा मराठीत पुनर्हिमायन. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात दाब दिला की बर्फ वितळतो
आणि दाब काढला की ते पाणी लगेच परत गोठून बर्फ बनतं. कमाल आहे ना? हे होता कसं? खूप सोपं आहे. जेव्हा आपण बर्फावर दाब देतो तेव्हा त्याचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळण्याचा बिंदू कमी होतो. त्यामुळे काय होतं की त्या दाबाखाली बर्फाचा एक पातळसा पाण्याचा थर तयार होतो आणि जसा दाब निघून जातो तसा मेल्टिंग पॉइंट परत नॉर्मल होतो आणि ते पाणी लगेच पुन्हा गोठतं. आणि ही गोष्ट आपल्या आजूबाजूला सतत घडत असते. आपण बर्फाचा गोळा बनवतो तेव्हा हाताच्या दाबामुळेच तो चिकटतो. आईस स्केटिंग याचमुळे शक्य होतं. आणि एक प्रसिद्ध प्रयोग आहे ज्यात वजनाची तार बर्फाच्या लादीतून आरपार जाते पण बर्फाचे 2 तुकडे होत नाहीत. हे सगळं याच रिजलेशनमुळे शक्य होतं. तर आज आपण उष्णतेचे काही असे नियम पाहिले जे दिसत नाहीत पण त्यांचं काम जबरदस्त आहे. मग आता विचार करा, आपल्या या जगात असे आणखी किती अदृश्य नियम असतील जे सगळं काही चालवत असतील.